तुका
हेलो 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 हरि हरि राम कृष्ण हरि रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी सुख झाले साजनी सुख झाले साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी सुख झाले
हर 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 हेलो 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 हर 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 हेलो 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 क्षणोक्षणी हाची करावा विचार
लावया पार भवसिंधू नासिवंत देहा जाणार सकाळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे घरावी आवायली करावी तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकाळ आयुष्य खातो काळ सावधान तुका नका डोळे धुरा भरुणी जाऊ नाशिवंत देवा जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल विठ्ठल त्वमेव सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव धारणं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्वदनं मन्त्रमूलं मोक्षमूलं गुरुकृपा देवा तुझी गणेशु सकलनपती प्रकाशु मुनिवृत्ति दासु अवधान गोते रंकापुरी पुण्यभूमि पवित्र भेदांत सुपात्र दया महापुण्य राशि नमस्कार श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी ओम नमो नारायणेश्वरा Thank you.
त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः भीमरूपी महारुद्र भद्र हनुमान मारुती बळारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणनाथा सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी भूत वैष्णव गायका शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता क्षणी हाचे करावा विचार तराभया पार भवसिंधू नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काय सावधाना प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भाग तत्पूर्वी सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन आणि हा आनंद काय वेगळा असतो तो आनंद माझ्या हृदयाला माहिती आहे ठीक आहे ना त्यामुळे त्याच्या अनुभूतीने त्याचा आनंद मी वारंवार घेत असते त्यामुळे मला एक वेगळा आनंद असतो विसापूरमध्ये कीर्तन करत असताना त्यामुळे मला असं वाटतंय जवळजवळ विसापूरमध्ये ही 13वी किंवा 14वी कीर्तन सेवा असणार आहे बरं का कीर्तन मी सुरू करण्यापासूनचे आणि त्यामुळे मला अभिमानानं सांगता येतं की मी माझ्या गावामध्ये माझ्या लोकांचं असलेलं प्रेम गावात असलेला हा सुंदर संप्रदाय गावामध्ये सांप्रदायिक सेवा करणारी ही सर्व भक्त मंडळी आणि आपल्या गावाला ज्यांचा बलद हस्त लाभावा असे श्री संत गुंडोजी बाबा यांच्या संतांच्या कृपेनं कृपांकित असलेली ही भूमी आहे गोविंद बाबांचं सुद्धा इथं काही वर्ष वास्तव्य होतं सुंदर असं हे आध्यात्मिक वातावरण असलेले हे गाव आहे आई वागेश्वरी ही नवलाईची कृपा देखील या गावावरती आहे सुंदर अवाढव्य असं मंदिर आपल्या गावात आहे आलं की त्या मंदिरात पहिलं दर्शन घ्यावं अशी इच्छा होत असते आणि आई भवानीच्या चरणी आई नवलाईच्या चरणी एकदाच आपलं दुःख साकडं सांगितलं की महाराज ती आपल्या एका लेकराची नाही आपल्या सगळ्या गावाची नव्हे सर्व ग्रामदेवतेची आणि सर्व गावाची काळजी घेणारी ती आई आपल्यासाठी आपल्या गावात उभी आहे विठ्ठल विठ्ठल आणि हाच तो आनंद आहे आपल्या गावाचा चालत असणारा हा विकास आपल्या गावाची चालत असलेली प्रगती तुम्ही म्हणाल महाराज कीर्तनाच्या सुरुवातीला तुम्ही गावाचं उद्योग का चालवलंय त्याचं कारण एक आहे महाराज आपल्या गावाचा आपल्याला अभिमान असावा
आपल्या माणसाचा आपल्याला अभिमान असावा. कारण ज्या आजींच्या वर्ष शब्दाचं कीर्तन आहे ना, ती माई सुद्धा तशीच होती महाराज. आज पोटी 5 मुली आहेत, 2 मुलं आहेत. फक्त विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मी आतमध्ये फक्त एकच प्रश्न केला, सगळी माहिती मला ती कागदावरती टिप्पण करण्याकरता मिळाली आणि एकच प्रश्न केला की आजींचा स्वभाव कसा होता. बारकेला आहे का, आजींचा स्वभाव कसा होता हा एकच प्रश्न मी आतमध्ये विचारला. मला दोघी तिघींनी, सुनानी आणि आजूबाजूच्या सर्व महिलांनी एकच उत्तर दिलं की माऊली खूप मायाळू होती, माऊली सगळ्यांना धरून चालणारी होती. माईबाप घरात सुना होत्या तरी त्या मुलींसारख्या कशा सांभाळाव्या, त्या एवढीशी मुलं माईबाप पोटी असावी, परंतु त्या मुलांना लहानाचं मोठं करणं आणि त्यांचा संसार करेपर्यंत शेवटपर्यंत मानसी माऊली सगळ्यांशी मिळून मिसळून राहावी. शिक्षण अतिशय कमी, अगदी अशिक्षित म्हणलं तरी हरकत नाही, परंतु महाराज आता जाता जाता सांगते, आज आम्ही PhD केल्या, आज डॉक्टरेट झालो, सगळं कॉलेज कंप्लीट केलं, आज आम्ही नोकऱ्या करायला लागलो, परंतु जे प्रेम, जी माया ह्या शाळा न शिकलेल्या लोकांकडे ना, ते प्रेम आणि माया आज आमच्याकडे बघायला मिळतच नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल आणि असून ती एक आई आहे, एक माई आहे आणि मुलांवरती प्रेम कसं करावं हे आईला शिकवावं लागत नाही. आई ती आईच असते. एकदा का आई झालं की महाराज प्रेम कर असं शिकवता सांगता येत नाही आणि सांगावं लागत नाही, ते मनाने सगळं काही होत असतं. आणि तशीच एक माय माऊली, आज या माय माऊलीच्या कीर्तनानिमित्त मला इथे येण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी सर्वांचे शतशः आभार व्यक्त करते. आजच्या कीर्तनासाठी सुंदर अशी गायनाची साथ देण्याकरता आपल्या गावचं भूषण आमचे आदरणीय सागर महाराज असतील, त्यांच्याही चरणाचं दर्शन घेते. त्यांना सुंदर साथ देण्याकरता नेरवरून आलेले आमचे माऊली महाराज, त्यांच्याही चरणाचं दर्शन घेते. अतिशय सुंदर गोड गायन आहे, छान आवाज आहे. कीर्तनाची सुरुवात सुद्धा त्यांनी अतिशय छानरित्या पार पाडली. आपल्या गावच्या दोन्ही मुली राधा असेल, नेहा असेल, सुंदर असे मृदंगाचे साथ देण्याकरता डिस्कळवरून आलेले आमचे आदरणीय मोंदा महाराज, त्यांच्याही चरणाचे मी दर्शन घेते. ज्यांनी आज विना घेतला आमच्या गौरी काकी असतील, त्यांच्याही चरणाचं दर्शन घेते. आणि माझ्या समोर असलेला आमच्या विसापूरचा सर्व आदरणीय, वंदनीय आणि ज्ञानी समाज असं म्हणायला हरकत नाही, कारण आपल्या गावामध्ये अनेक अगदी तळागाळातून वरपर्यंतचे सगळे वक्ते महाराज गावात येऊन गेलेले आहेत बरं का. त्यामुळे आमचा समाज हा अतिशय ज्ञानी, गुणीवंत आणि परमार्थाला मायबापू सुंदर अशी साथ देणारा असा हा आमचा गावचा सर्व ग्रामस्थ समाज, सर्व भजनी मंडळ, कीर्तनासाठी उपस्थित असलेले आमचे गणेश महाराज, त्यांच्याही चरणाचं दर्शन घेते. आणि उपस्थित असलेल्या सर्व महिला वर्ग, पुरुष वर्ग आणि सुंदर अशी साऊंड सिस्टीम देणारे आमच्या दादा, त्यांच्याही मी चरणाचं दर्शन घेते. जास्तीत जास्त सगळं काही आपल्या गावातच आहे, त्यामुळे बाहेरून काही लोकांना बोलवावं लागलं नाही. त्यामुळे गावामध्ये सगळी सोय व्यवस्थित आहे आणि महत्वाचे लोक चांगले आहेत, त्यामुळं काही अडचणी आल्या नाही. सगळी आपापल्या परीने व्यवस्थित हजर राहिली आणि कीर्तनालाही छानरित्या सुरुवात झाली. दत्त काकांचं एकच म्हणणं होतं, जे साताऱ्यात झालं ते इथं नको व्हायला, थोडंसं वेळ होतो असं होत असतं, परंतु असो सगळं काही व्यवस्थित वेळेवर झालेलं आहे. कीर्तन सुद्धा मी वेळेत सोडण्याचा प्रयत्न करू, फुलंही आपण वेळेत टाकण्याचा प्रयत्न करू. सर्वांचे परवानगी घेऊन आता जास्तीचा वेळ न लावता मी माझ्या कीर्तन सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग, जगद्गुरु जगत मान्य देहो निवासी, वैराग्याचे परममूर्ती माझे जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठ्याचा. जीवन कसं असावं, जीवन कसं जगावं, तुकोबरायांनी कसं जगलं, तुकोबरायांनी जगण्याचा आम्हाला सुंदर आदर्श घालून दिला. अजून काय सांगा मग महाराज, जीवन जगत असताना आम्ही प्रत्येक वेळी दुसऱ्याच्या जीवनाकडे जरा जास्तीचं लक्ष देत असतो. तो कसा जगतो, मी कसा जगतो, त्याच्याकडे ही गाडी, माझ्याकडे ही गाडी, मला त्याच्यासाठी कधी जमेल, तिच्या अंगावर ती साडी, मला तसली साडी कधी मिळेल, तिच्या अंगावरती तो डाग, मला तो डाग कधी मिळेल, तिची मुलं अशी, माझी मुलं कधी अशी तशी होणार. बऱ्याच आमचे जीवन जगत असताना आम्ही सतत दुसऱ्याकडे बघत राहतो. परिणाम असा होतो, आमच्याकडे जे आहे त्यामध्ये सुखी राहण्याचं सूत्र माईबापू आम्ही विसरतो आणि आमच्या दुःखाला मूळ कारण म्हणजे माईबापू आमचं विचार आणि चिंतन. विठ्ठल विठ्ठल मला जीवन जगत असताना तुम्ही क्षणाक्षणाला विचार करा की आम्ही आयुष्य स्वतः करता जगतोय की दुसऱ्या करता जगतोय. आयुष्य आम्ही जगतोय स्वतःचं, परंतु मायबाप हे आयुष्य जगत असताना आम्ही स्वतःचे विचार खूप कमी वापरतो, आम्ही स्वतःच्या विचाराने खूप कमी जगतो. आम्हाला सदैव दुसऱ्याचे विचार आणि दुसऱ्याचं वागणं हे सतत आमचं जीवन जगवत असतं असं म्हणायला हरकत नाही.
आणि जी माणसं माईबाप स्वतःच्या छान विचाराने पुढे चालतात ना, त्या लोकांच्या जीवनामध्ये जास्तीच्या अडचणी येत नाही. परंतु आपण सल्ला घेतो कोणाचा आणि कोणाच्या सल्ल्यानं वागतो, कोणाच्या संगतीमध्ये राहतो, त्याचा परिणाम काय होतो, अशा अनेक गोष्टींमधले अडथळे तुकोबरायांनी आजच्या या अभंगामध्ये तुम्हाला सांगितले. विठ्ठल विठ्ठल आज आम्हाला सांगून जातात की आयुष्य जगत असताना आम्हाला विचार करण्याची खूप गरज आहे. आणि हा विचार तुम्ही क्षणाक्षणाला करा. मग विचार कशाचा करा ते आपण कीर्तनामध्ये पुढे श्रवण करणार आहोत. क्षणाक्षणाला विचार करा की आम्हाला हा भवसागर पार करून जायचा आहे. मग तो आम्ही कसा जाऊ शकतो, त्याच्याकरता आम्हाला कशाचा अभ्यास करावा लागेल, त्याच्याकरता आमची संगती कशी असली पाहिजे की बाबा हा देह तर नासिवंत आहे, या काळानं आमचं आयुष्य खात चाललेलं आहे. एक ना एक दिवस आम्ही याच्यातून निघून जाणार, एक ना एक दिवस आम्ही याच्यातून निघून जाणार. मग आमच्या आयुष्यामध्ये पाठीमागे राहतं काय, असा गोड विचार तुम्ही प्रत्येकाने करावा असं तुकोबराय सांगतात. म्हणून मला संतांच्या संगतीमध्ये परमार्थाची आवड निर्माण व्हावी आणि या आवडीनुसार आम्हाला देव आपलासा वाटावा. माईबापांचं गोड चिंतन तुकोबराय तुम्हाला सांगून जातात. म्हणून तुकोबराय सांगतात की बाबा हो, इतकं सुंदर जीवन जगा की तुम्ही ज्ञानी होण्याचा प्रयत्न करा, अज्ञानामध्ये आयुष्य घालवू नका. कारण किती दिवस तुम्ही असं जगत राहाल आणि या अंधकार अज्ञानी प्रकाशामध्ये आपलं आयुष्य व्यतीत करा. म्हणून ज्ञानी व्हा, ज्ञान घ्या आणि ज्ञानाच्या प्रकाशात सुंदर असं आयुष्य जगत राहा. विठ्ठल विठ्ठल सरळ असा भावार्थ तुमच्या समोर ठेवलेला आहे. अभंग अतिशय सोपा आहे, खरंच सोपा आहे बरं का. समोर बसलेला ज्ञानी वर्ग आहे माझ्या समोर, त्यामुळे ती लोक म्हणतील अभंग खूप सोपा आहे, महाराजांनी इतका सोपा अभंग का घ्यावा. परंतु महाराज खरं सांगू का, अवघड बोलण्यापेक्षा, अवघड करण्यापेक्षा मनुष्य जर सरळ आणि साधा आयुष्य जगत गेला तर महाराज आयुष्याचा आनंद सुद्धा छान रित्या घेता येतो. आम्ही फक्त एवढंच आमचं चुकतं, बारकाईने विचार करा, बारकाईने विचार करा. आम्ही जर सरळ पद्धतीने आयुष्य जगायला गेलो, साध्या पद्धतीने जगलो तर त्याचा आनंद काय वेगळा असतो. परंतु आमची आयुष वाढली, आमच्या वागण्यातला बदल माईबापा आम्हाला आता जेपेनासा झाला. मला हे पाहिजे ते पाहिजे, नाही मला हा शर्ट नको, मला तो शर्ट हवा. जिथं आम्ही 100 रुपयाचा शर्ट वापरून जीवन जगत होतो महाराजात, आज आम्ही तिथं 1000 2-2 हजाराचे ड्रेस वापरायला लागलो. कारण एक पैसा आला, पैसा येण्याच्या कारणानं आता मला असं जगलं पाहिजे. जिथं आम्ही 2 व्हीलरवर येणं शक्य आहे माईबाप तिथं आम्ही 4 व्हीलरची मिजाज करून इथे यायला लागलो. परिणाम असा झाला की जर 2 व्हीलरवरून आल्यानंतर जी इमेज आहे ती कदाचित 4 व्हीलर मधून वेगळी होऊ शकते. विचार बदलले, राहणीमान बदललं, परंतु साधं सुद्धा आम्ही जीवनच जगत होतो आणि ऐशारामामध्ये सुद्धा आम्ही जीवन जगतो आहोत. मग फरक कुठं पडला, फरक एकच आला की माईबाप पैसा आला म्हणून आमच्यात बदल झाला, पैसा नाही म्हणून आम्ही आहेच तसं सुद्धा जीवन छान जगत होतो. सांगण्याचं तात्पर्य असं तुकोबराय सांगतात की आयुष्य इतकं सुंदर जगा, इतकं सुंदर जगा की चांगलं आयुष्य जगण्याकरता, चांगलं आयुष्य जगण्याकरता वेगळं असं फार काही करावं लागत नाही. म्हणून मला साधेपणामध्ये जो आनंद आहे, साधं राहण्यामध्ये जो आनंद आहे, साध्या विचारामध्ये जो आनंद आहे ना, तो आनंद माईबाप जीवन कधी जगून गेला हे सुद्धा तुम्हाला समजणार नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून मी नाही, साधू संतांनी सुद्धा सांगितलं की जीवन साधं असावं, राहणं साधं असावं. राहणीमान साधं असलं की महाराज तुमचे विचार साधे आणि सुंदर असतील तर महाराज आयुष्यामध्ये त्या व्यक्तीची प्रतिभा सुद्धा सुंदर होत असते. म्हणून बारकाईने विचार करा. समाजामध्ये जी जी लोक मोठी झाली ना माईबाप त्यांचे विचार तुम्ही ऐकावेत आणि त्या व्यक्तींच्या जर जीवनाकडे पाहिलं तर त्यांचा साधेपणा आम्हाला खूप काही समजावून देत असतो. माईबाप भारताच्या राष्ट्रपती त्यांच्याकडे पाहिलं तर माईबाप डोक्यावरून कधी पदर त्यांचा खाली आलेला नव्हता. ठीक आहे ना प्रतिभाताई पाटील. परंतु अशी माणसं ज्यावेळी सत्ता येते त्या सत्तेमध्ये सुद्धा आपल्याला खूप काही बदल करून देत असतात. तुकोबराय सांगतात साधा असावं, साधा असावं, परंतु ते ऐकणं इतकं सुंदर असावं की एका साध्या वाक्यामध्ये सुद्धा आमच्यामध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतो. मग तो बदल फक्त आमच्यामध्ये घडणं गरजेचं आहे. म्हणून कीर्तन 2 तास ऐकलं काय आणि माईबाप हो 1 मिनिटभर ऐकलं काय, कीर्तन मोठ्याचं ऐकलं काय आणि कीर्तन माईबाप छोट्याचं ऐकलं काय, परंतु त्यांना सांगितलं काय आणि त्याच्यातून वाक्य घेतलं
काय, त्या वाक्यातून आमच्यात बदल झाला काय आणि त्या बदलानं आमचं आयुष्य बदलतं काय याच्याकडे मायबाप सगळ्यांनी लक्ष द्यावं. त्यावेळी त्या कीर्तन करणाऱ्याच्या कीर्तनकाराचं सुद्धा साध्य होत असतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून हे सगळं मी बोलत नाही, ते तुकोबराय सांगून जातात. हे काय सांगतात की मायबाप क्षणाक्षणाला आम्हाला विचार करण्याची गरज आहे. क्षणाक्षणाला आम्हाला विचार करण्याची गरज आहे. मायबाप आम्ही विचार करतो, परंतु आमच्या विचारांची ताकद अशी आहे की आम्ही विचार असा करणार की जिथं आम्हाला विचार करायची गरजच नाही तो देखील आम्ही विचार करत बसतो. तुकोबराय सांगतात की काही जण असा विचार करत असतात की मायबाप ते विचाराला काही अर्थच नाही, त्या विचाराला काही अर्थच नाही. आम्ही प्रत्येक वेळी मायबाप मनात विचार येत असतो, नाही असं झालं तर, नाही तसं झालं तर, मग माझ्या दारात उद्या विमानच उतरलं तर, मग मी त्या विमानातच गेले तर. मायबाप या विचारांचा काय अर्थ आहे का? इथं विसापुरात विमान उतरणं अवघड आहे, आपल्याकडे विमानतळाची सुद्धा सोय नाही, परंतु घरात बसून आम्ही विचार काय करतो, माझ्या दारात अन्नात विमान उतरलं तर. उतरणार नाही, परंतु विचार कुठं चालले, नको तिकडे विचार चालले. एक व्यक्ती अशीच होती महाराज, सुंदर अशी घरामध्ये बसलेली होती आणि घरामध्ये बसलेली असताना समोरून एक मोठीच्या मोठी म्हैस आलेली होती. म्हैस चालत येत असताना त्या वरती बसलेल्या व्यक्तीच्या मनामध्ये तोच विचार झाला, समजा ही म्हैस पळत पळत आलेली आहे, तिची शिंग इतकं मोठी आहेत, इतकी शिंग मोठी आहेत आणि ही म्हैस जर येता येता जर माझ्याकडे आली मला शिंगावर घेतलं तर माझं होईल काय? आता हे कुठं चाललंय, गॅलरीत गच्चीत बसून रस्त्यावरनं चाललेल्या म्हैशीकडे बघून हे वाक्य चाललेलं आहे. आता म्हैशीचा आणि यांचा कुठेही आता पत्ता लागणार नाही, परंतु बसून विचार कुठे गेले, त्या म्हैशीच्या बाबतीमध्ये विचार करण्यात गेले. आम्ही सुंदर घरामध्ये आयुष्य जगतोय, परंतु मला जर भविष्यात आजार झाला तर, आता माझ्याकडे पैसे नाहीत, मग मी आजारी पडलो तर, मला दवाखान्यात कोणी नेलं तर, डॉक्टरच मला मिळाला नाही तर, आणि जर मला मोठं ऑपरेशन करायला लावलं माझ्याकडे पैसे नसले तर, सगळा विचार हा तरच असतो. या विचारांचा मायबाप काही उपयोग नसतो, तरी आमचं मन त्याच्यामध्येच गुंतलेलं असतं. ठीक आहे ना? मुलाचं लग्न झालं तर होणार नाही हे बाजूला सोडा, ठीक आहे ना, कधी होईल सांगू शकत नाही, परंतु मुलाचं लग्न झालं तर, सून चांगली नाही आली तर, सगळ्या तरच्या विचारांना आमचं आयुष्य टाकून गेलं. परंतु या विचारांचा काही फायदा आमच्या आयुष्यामध्ये नसतो. म्हणून तुकोबराय सांगतात, विचार इतके सुंदर ठेवा, इतके सुंदर ठेवा की आम्हाला स्वप्नात सुद्धा मायबाप वाटलं पाहिजे की माझ्या भक्तीने जर देव माझ्या समोर आला तर देवाला मी कसा अडवू शकतो, मी देवाला काय मागावं की देव माझ्यावरती प्रसन्न होईल आणि माझ्या आयुष्याचं कल्याण होईल. रात्रंदिवस तुम्ही एकच विचार करा, एकच विचार करा, सारा सार विचार. किती सुंदर विचार करायला सांगितला महाराज, आणि हा विचार आम्हाला करणं अत्यंत गरजेचं आहे. तुकोबराय सांगता जर आम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागलो, आम्ही देवाचे वेडे झालो, देवाचे पायी झालो ना, तर महाराज आमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. जाता जाता एक प्रश्न पडतो, महाराज तुम्ही सांगताय परमार्थ करा, देवाचं नामस्मरण करा, मग आम्ही देवाचं इतकं नामस्मरण करतोय, इतकं नामस्मरण करतोय, तरी सुद्धा आमच्या जीवनामध्ये दुःख का, आमच्या जीवनात
जीवनामध्ये असे वाईट प्रसंग आम्हाला का बघायला मिळतात? महाराज जाता जाता सांगते देवाने सांगितलेलं नाही की तुम्ही भजन करता कीर्तन करता म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये दुःख येणारच नाही. प्रारब्ध आणि संचित हे कोणालाही चुकलेलं नाही महाराज, ठीक आहे ना. देवाला सुद्धा प्रारब्ध संचित जिथं चुकलं नाही तिथं महाराज आम्ही साधे भक्त आहोत, आम्ही देवाला माझं म्हणणारे भक्त आहोत, परंतु आम्ही देवाला माझं म्हणतो. परंतु माईबाप ज्यावेळी संकट नसतं त्यावेळीच आम्ही देवाला माझं म्हणतो. एकदा का संकट आले की पुन्हा देवाच्या नावाने खडे फोडायला आम्ही तयार असतो. मग माझं आणि माझे पण जातं कुठं? ठीक आहे ना. ज्यावेळी मैत्रीण आणि मित्र दोघं एकत्र असतात, पैशाचा लाभ असतो, दोघं छान रीत्या सुंदर जीवन जगत असतात, परंतु माईबाप पैशाचा व्यवहार मध्ये आला, माईबाप त्यांच्या नात्यामध्ये सुद्धा आम्हाला दुविधा दिसून येते. एकत्र असलेले मित्र आणि मैत्रिणी सुद्धा बाजूला गेलेली दिसून येतात. त्याचं कारण आहे तिथं स्वार्थ जागा झाला. म्हणून पुन्हा पुन्हा सांगते की भक्त आणि देवामध्ये प्रेमाचं नातं हे फक्त आणि फक्त नामस्मरणानं आणि भक्तीनं येतं. म्हणून देवाला जोडण्याचा सुंदर सार आणि माईबाप सुंदर मार्ग हा एक भक्ती आहे. मग प्रत्येक जण आपापल्या भक्तीनुसार देवापर्यंत पोहोचतो. कुणाला हरिपाठ आवडतो, कुणाला सुंदर काकडा आवडतो. आयुष्यामध्ये माईबाप प्रत्येकानं काहीतरी नियम घ्यावा असं साधू संत सांगतात. कारण नियमानं देव आपलासा होत असतो. त्या नियमानं देव आपली त्या नियमाच्या वेळी वाट पाहत असतो. एखाद्याला काकडा करण्याचा नियम आपल्या आयुष्यामध्ये घेतलेला आहे महाराज. त्या काकड्याच्या वेळी साक्षात पांडुरंग परमात्मा त्यांची वाट बघत असतो असं मी सांगत नाही, शास्त्र सांगतात. हरिपाठाचा नियम असेल तर हरिपाठ करण्याच्या वेळी माईबाप साक्षात ज्ञानोबाराय वाट पाहत असतात. माझा भक्त कधी येतो, एकदाचा हरिपाठ चालू करतो आणि तो हरिपाठ माझ्या कानावरती येतो. जीवा सुखलो हे नियम असावा महाराज, नियम असावा. नियमानं साक्षात देव सुद्धा आपल्यावरती प्रेम करायला लागतो. ठीक आहे ना महाराज. मग नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी तया जवळी, म्हणून देव त्याच्या जवळ वास करत असतो. म्हणून महाराज विचार करा ना, साधू संतांना समाज का नमस्कार करतो? तुकोबरायांनी देवानी सुद्धा साधू संतांना श्रेष्ठत्व दिलं महाराज. का? कारण साधू संतांनी आपलं आयुष्य हे फक्त आणि फक्त देवा करता दिलं. रात्रंदिवस फक्त देवाच्या भजनामध्ये तल्लीन राहणं आणि तल्लीनतेमध्ये फक्त देवाला आपलंच करणं एकच काम साधू संतांचं होतं ना महाराज. म्हणून महाराज साधू संतांचं आयुष्य काय असतं? विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जडधन माता पिता, नावडे जनधन माता पिता. काही एवढं काय महाराज आता बस का? या सगळ्याकडे पाठ फिरवली आणि आता फक्त देव आपलासा झाला, देव माझा झाला ना. त्यावेळी महाराज तुकोबराय सुद्धा आनंदाने जगाला सांगतात, देव माझा देव माझा, देव माझा देव माझा. Thank you.
जीवाचा देव आपला झाला महाराज तुकोबऱ्यांचा किती गोड अनुभव आहे, विचार करा. मग इतकं सुंदर गाभा, इतकं सुंदर जीवन आपल्याला जगायचंय, हे एका साधकाजवळ गेलं की तुम्हाला दिसून येतं. त्यामुळे ज्यावेळी हा मनुष्य आपल्या नियमामध्ये तल्लीन होतो, बारकाई नाही का बरं का, माझ्यासमोर अनेक नियम करणारी मंडळी बसलेली आहेत, आपलं आयुष्य परमार्थामध्ये घालवणारी बरीच मंडळी माझ्या समोर आहेत बरं का. दिवसभर मायबाप आम्हाला ताणतणाव येतो, कुठं थकवा येत असतो, आम्ही शेतामध्ये कामं करतो, परंतु गावामध्ये सप्ताह चालू असला की मायबाप 6 वाजता ज्यावेळी हरिपाठ चालू होतो त्यावेळी त्या हरिपाठ गेल्यानंतर, हरिपाठात उभा राहिल्यानंतर दिवसभराचा सगळा थकवा आमचा शीर निघून जातो. आणि एकदा का काकडा करायला लागलो, हरिपाठ करायला लागलो, त्यावेळी सकाळी हात दुखत होता, आणि दुपारी गुडघे दुखत होते, परंतु एकदा का नाचायला सुरुवात केली, एकदा का म्हणायला सुरुवात केली की मला ते दुखणं जातं कुठं हे आम्हाला काही समजत नाही. आणि तीच व्यक्ती एक घरामध्ये बसून महाराज तिचं चित्त सारखं त्या गुडघ्याकडेच असतं महाराज, ठीक आहे ना. त्यावेळी सांगावंसं वाटतं की ज्यावेळी आम्ही आमच्या नियमात दंगून जातो त्यावेळी महाराज हे दुखणं जातं कुठं हा प्रश्न मात्र एका साधकाला नक्की पडतो. म्हणून शास्त्र असं सांगतं, असं शास्त्र सांगतं की साधक जीवन जगतो ना तो आपल्या भगवंताच्या आशीर्वाद, भगवंताच्या भक्तीवर आणि भगवंताच्या साधनेवर. म्हणून साधन आम्हाला खूप काही शिकवून जातं. म्हणून महाराज आयुष्यामध्ये नियम असावा, आयुष्यामध्ये काहीतरी आम्ही देवाचे आहोत, त्याचे ऋण आमच्यावरती काहीतरी आहे, म्हणून माईबापा आपल्याकडे तो काहीतरी असावा. म्हणून याच्या करता आम्हाला फक्त देव आवडावा असं तुकोबराय सांगतात. आणि आपलं जीवन आपण कसं जगावं की माईबापा वाईट मार्गाने जन्माला आला, ठीक आहे, जन्माला तुम्ही आम्ही सगळे आलो, इथं बसलेल्या पैकी एकही प्राणी माईबापा उंदरापासून शेवट माणसापर्यंत प्रत्येक जण जन्माला येणार, तो इथून निघून जाणार, इथं राहायला कोणीही आलेला नाही. मग प्रत्येकाने ठरवावं की आपलं आयुष्य आपण कुत्र्या मांजरासारखं जगावं का सुंदर असं मनुष्य बनून माईबाप देवरूप तत्वाला जावं. मग हा प्रवास आम्ही कसा जगावा, कसा करावा, कोणाच्या संगतीत राहावं, आणि हे करण्याकरता आम्हाला काय करावं लागेल माईबाप याचा 2 मिनिट तुम्ही विचार करा. कारण हेच विचार तुम्हाला सुंदर असं आयुष्य घडवून देते आणि तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवतील. मग तुकोबऱ्यांचं ध्येय काय होतं ते तुकोबऱ्यांनी कसं साध्य केलं याचं सुंदर उत्तर तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये देतात.
उत्तर दिलं, महाराज आमचा विचार असावा, आमचा विचार हा भवसागर पार करून जाण्याकरता मला काय करावं लागेल, मी देवापर्यंत जायला मला काय करावं लागेल, देव मला आवडावा याच्याकरता मी काय केलं पाहिजे, हा विचार मनामध्ये आला पाहिजे. परंतु खरं सांगू का, आमची चूक इथं होते की आम्ही विचार करतोय ना रात्रंदिवस. तुम्ही म्हणाल महाराज रात्रंदिवस आम्ही विचाराशिवाय राहू शकत नाही. अहो तुम्ही काय सांगताय, रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत आम्हाला झोपच लागत नाही, फक्त विचार चालू असतात, विचार चालू असतात. कसले विचार, कसले विचार महाराज. काय माहिती उद्या परीक्षा आहे, पेपर कसा जाईल, अजून पेपर हातात यायचा आहे, काय माहिती आता 2 मुलं आहेत तर मुलांकरता काहीतरी करून ठेवलं पाहिजे, त्यांचं भविष्य कसं असेल महाराज, अजून मुलं मोठी व्हायचे. ठीक आहे ना, तो गोड प्रसंग तुम्हाला माहित असेल, विनोदात्मक आहे महाराज. दोन्ही एक नवरा बायको असतात, दोघांमध्ये भांडण चालू होतं. बायको म्हणे मुलाला आपण डॉक्टर बनवू, आणि वडील म्हणे, नवरा म्हणे मुलाला आपण इंजिनियर बनवू. महाराज मी विचार सांगते बरं का, हे निष्फळ कसे असतात आणि त्रास किती होतो आम्ही सुद्धा विचार करतोय. आमचे विचार असे असतात, बारीक आहे नाही का. नवरा म्हणे मुलाला डॉक्टर बनवायचं, बायको म्हणे नाही मुलाला इंजिनियर बनवायचं. महाराज त्या दोघांचे विचार आणि दोघांचं भांडण इतकं पेटलं, हे दोघं बेडरूम मधून बाहेर येऊन हॉलमध्ये दोघांचं भांडण चालू झालं. नवरा म्हणे नाही मुलगा डॉक्टरच होणार, बायको म्हणे नाही मुलगा इंजिनियरच होणार. बायको ते इतकं पेटलं, घरात दुसरं कोणीच नव्हतं शांत करायला. काही ना घरामध्ये जास्त माणसं असली तर काहीतरी दबाव येतो, सासू सासरी असतील तर मध्ये पडतात आणि दोघांचे वाद मिटवतात. परंतु दोघंच जर घरात असली तर महाराज त्यांचे वाद मिटवायला पुन्हा तिसरं कोणी तिथं येत नाही. मग दोघांच्यात काय होईल ते दोघांनीच करायचं. त्या परिणाम असा झाला, त्या हॉल मधलं भांडण दोघांचं रस्त्यावर आलं. आता रस्त्यावर भांडण आलं की दोघांचा आपला वाद चालू आहे, परंतु त्याचा परिणाम असा झाला की येणाऱ्या जाणाऱ्या ज्या गाड्या होत्या ना, त्या दोघांच्या भांडण्यामुळे माईबाप तिथंच ट्रॅफिक जाम झालं. ठीक आहे ना. आणि वाद एकच होता, एक म्हणे मुलाला डॉक्टर बनवायचं, एक म्हणे मुलाला इंजिनियर बनवायचं. वाद इतका पेटला, आजूबाजूची लोक सगळी गोळा झाली, सगळ्याला एकच प्रश्न, अहो भांडण काय, भांडण काय. ती म्हणे नाही हो, अतिशानी झाली, ही म्हणे मुलाला इंजिनियर बनवायचं नाही, मी सांगतो ना मुलगा डॉक्टरच होणार. ती इतकं पेटलं, माईबाप ट्रॅफिक हवालदाराला बोलवावं लागलं. परिणाम असा झाला, हवालदार साहेब आले आणि म्हणाले काय झालं, कशामुळे वाद आहे, ट्रॅफिक जाम आहे. त्यावेळी हवालदारांना प्रश्न सांगण्यात आला की बायको म्हणते की मुलाला इंजिनियर बनवायचं, मी म्हणतो मुलाला डॉक्टर बनवायचं. ट्रॅफिक हवालदार हुशार होते, कारण काय ना, भांडण सोडवणारा हा मधला सुद्धा तेवढा हुशार असला पाहिजे. आणि हुशार माणसं आणि विद्वान माणसंच हे सगळं निस्तरायला पुढे येत असतात आणि त्यांच्यामुळं काहीतरी या गोष्टी सॉल्व्ह होत असतात. त्यामुळे ट्रॅफिक हवालदार इतका हुशार होता, तो म्हणला काय झालं, हा मुद्दा आहे का, एक काम करा, तुम्ही दोघं सुद्धा भांडायचं बंद करा, तुम्ही दोघं हे ठरवूच नका, तुमच्या मुलाला आधी इथं बोलवा, आपण मुलाला विचारू की बाबा तुला काय बनायचंय. बरोबर आहे ना महाराज, त्यांनी बरोबर प्रश्न सॉल्व्ह केला होता. आता मात्र या प्रश्नाला उत्तर देताच येत नव्हतं, कारण आई आणि वडील नवरा बायको दोघे एकमेकाच्या तोंडाकडे बघायला लागले की आता मुलाला बोलवायचं कुठून. त्यावेळी त्यांनी सांगितलं मुलाला बोलवू शकत नाही, कारण मुलगा अजून जन्माला यायचंय. महाराज ठीक आहे ना, माझा मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. आम्ही विचार करतोय अजून गोष्टी घडायच्या आहेत, परंतु त्याचं आधीच आम्हाला इतकं टेन्शन. आता इलेक्शन आलेलं आहे, तिकीट मिळालेलं आहे, परंतु इकडून कसा माग येईल, इकडून कसं उत्तर येईल, इकडून साथ कसा मिळेल, तिकडचा प्रतिसाद कसा मिळेल. मायबापो ते इलेक्शन होईपर्यंत आणि रिझल्ट लागेपर्यंत झोपा लागत नाही. जाऊन विचारा आमचे काका कुठे गेले, सावंत काका आहेत का. आपल्या घरचा मुद्दा आहे म्हणून सोडून द्या महाराज, आनंदाची गोष्ट होती. नाही तिकीट मिळाले बरं का दीदी, मला कॉल आला आपल्या गावाचं हे 2 लोकांना तिकीट मिळालेलं आहे ना, आपल्याला प्रयत्न करायचे, गावात जायचे, प्रचार प्रसार आता ते चालू झाले असेल बघा. रोहिणी काकी कुठे गेल्या, फोनवर बोलू का द्या बरं का, काय चाललंय काकी, काय चाललंय, आलोय प्रचाराला. प्रचार सुरू होता आणि हे कार्य असं छान चालू असतं, परंतु जोपर्यंत रिझल्ट लागत नाही तोपर्यंत महाराज यांना झोपा सुद्धा व्यवस्थित लागत नाही. त्यांचं सोडून द्या, ते म्हणते महाराज कशाला हो आमच्या कीर्तनात काढलंय. अहो तुमचं जाऊ द्या, आजचं कीर्तन आहे ना इथं, तर मी साताऱ्यात होते, मी आता सातारवरून इथं आले, परंतु रात्री माझ्या झोपायच्या अगोदरपासून विचार होता नाही मी विसापूरमध्ये वेळेत पोहोचेल का, मी 9:30 वाजता पोहोचेल का, मला किती वाजता निघावं लागेल, मग मी लवकर उठलं पाहिजे, हे केलं पाहिजे. माझे नियम आहेत सकाळचे पारायण करून महाराज सगळे माझे साधनेचे नियम करून मी इथं बरोबर 9:30 वाजता विसापूरच्या मंडपात होते. मग हे करायच्या आधी मला विचार करावा लागला ना की मला कीर्तनाला जायचं
आहे ते महाराज मंडळी इथं आली म्हणजे आधी विचार करावा लागतो. कीर्तन आज आहे परंतु 15-20 दिवस विचार आमच्या डोक्यात असतात की अमक्या तारखेला इथे इथं जायचं आणि 10ला कीर्तन चालू करायचे. सांगण्याचं तात्पर्य असं विचार चालू झाले. मग तुकोबराय म्हणतात की तुम्ही विचार कोणत्या गोष्टीचा करताय याचा विचार तुम्ही करा की आम्हाला देव प्राप्ती करण्याकरता आम्हाला कोणाची भेट घ्यावी लागेल. म्हणून सांगायचं असं की आयुष्य इतकं सुंदर जगा की आयुष्यामध्ये आम्ही कोणाच्या संगतीत गेलो तर आम्हाला भवसागर पार करता येईल. परमार्थामध्ये उंची मांडायची असेल उंची करायची असेल तर मायबाप ज्यांनी देव प्राप्ती केली अशाच व्यक्तीजवळ आम्हाला जावं लागेल. हरिपाठाला मायबाप आनंद घ्यायचा आम्ही त्याच्याच संगतीत गेलो पाहिजे ज्याला हरिपाठ आवडतो जो कीर्तनाला येतो जो हरिपाठात बसतो अशा व्यक्तींच्या सोबत जर आम्ही गेलो तर आम्हाला सुद्धा हरिपाठात जाता येतं. अन्यथा ज्याचा आणि परमार्थाचा काही संबंध नाही अशांच्याच जर आम्ही गेलो तर आमचा आणि कीर्तनाचा सुद्धा संबंध येणार नाही. म्हणून ज्याला ज्याची जशी आवड असते त्याच्या संगतीमध्ये जाणं अत्यंत गरजेचं आहे. मग ज्याला देव आवडतो अशाच्या संगतीमध्ये जर आम्ही गेलो तर किमान आम्ही सुद्धा म्हणू शकतो की नाही मला देवासाठी कार्य करायचं आहे. देव बसेची देवापर्यंत पोहोचणार नाही. कारण आवड असली तर तुम्ही पांडुरंगाच्या मंदिराच्या पायरीपर्यंत तरी किमान पोहोचाल. कारण घरामध्ये विचार जागा व्हावा लागतो की नाही मी उद्या पंढरपूरला जाणार देवाचं दर्शन घेणार. हा विचार आधी जागा झाला मग आम्ही दुसऱ्या दिवशी पंढरपूरचं नियोजन केलं मिळेल त्या गाडीनं आम्ही बसलो आणि देवापर्यंत पोहोचलो. हे होतं कधी हे विचाराशिवाय होत नाही. अहो भविष्यात मी बनणार काय याचा सुद्धा विचार आम्हाला करावा लागतो. त्यावेळी आम्ही ते ध्येय साध्य करत असतो. म्हणून पुन्हा पुन्हा सांगत असं वाटतं की ज्या कारणास्तव आम्ही हे आयुष्य घालवतोय त्या आयुष्याकडे सुद्धा आम्हाला बघणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही बारकाईने विचार करा ना. तुकोबराय सुद्धा सांगतात तुकोबरायला इतकी प्रॉपर्टी होती इतकी संपत्ती होती. जर महाराज तुमच्या आमच्या सारखे जर त्या संपत्तीत अडकले असते तर मायबाप त्याचं मन जर त्या संपत्तीत असतं तर ज्यावेळी महादुष्काळ आला त्यावेळी तुकोबरायांनी ते सगळ्याला जन धन यामध्ये सगळं वाटलं नसतं. महाराज सगळ्या अडचणीत असलेल्या लोकांना आपल्या जवळ असलेली सगळी प्रॉपर्टी धन सगळ्याला देऊ केलं महाराज. आता अशी तुकोबराई समाजात बघायला मिळते का नाही सांगू शकत नाही. आता अशी तुकोबराई आहे की माझं ते दुसऱ्याचं सुद्धा माझंच. ठीक आहे ना. आम्ही सख्यांना सोडत नाही मग समाज तर बाजूलाच राहिला महाराज. ठीक आहे ना. मग तुकोबरायांनी मात्र ते केलं नाही. तुकोबरायांना वाटलं की नाही माझं आहे ना हे जगाच्या कामी येऊ द्या जगाच्या उपयोगी पडू द्या. म्हणून मायबाप होते आज जगद्गुरु तुकोबराय झाले. पण बारकाईने विचार करा आम्ही जे इथं कमवत बसलो आमचा वेळ जो इथं वायाला घालवत बसलो तुम्ही करू नका असं मी म्हणणारच नाही. तुम्ही म्हणाला महाराज सांगताय तुम्ही राहायला बिना लग्नाचे आम्ही केलेले संसार काय असे सोडून द्यावे का. महाराज सोडू नका परंतु संसाराचा आहे महाराज संसाराचा धंदा जन्म मी सांगत नाही माझं एकही वाक्य याच्यात नाही. तुकोबराय सांगून जातात संसार करताय परंतु संसार करत करत तुम्हाला नामस्मरणाला वेळच मिळाला नाही. एकदाही जर तुमच्या मुखातनं नामस्मरण येत नसेल रामकृष्णाची तुमच्या मुखामध्ये येत नसेल रामनामाची आवड जर लागत नसेल तर जन्म असाच वयाला जातोय महाराज. बारकाई गोड चिंता नाही का आणि गांभीर्याने घेण्याचा विषय. मी म्हणते झालं गेलं सगळं विसरून जा की आमची दुश्मनी आम्ही विसरतो की चला झालं गेलं भांडणं झाली जेलमध्ये गेलो हे झालं ते झालं बंद झाला मागं सगळ्यावर पाणी टाकू आणि पुन्हा आम्ही सगळे एकत्र येऊ. बापू इथं आम्ही मन मिलन करतो. मग विचार करा परमार्थामध्ये आम्हाला पुढे जायचं असेल तर आम्ही झाले गेलेल्यावरती पाणी टाकावं. आतापर्यंतच आयुष्य निघून गेलं बिना परमार्थाशिवाय. ठीक आहे नाही नामस्मरण करता आलं परंतु इथून पुन्हा आम्हाला 2 वर्ष मिळू दे 1 वर्ष मिळू दे भले मी म्हणते 6 महिन्यात आम्ही पुन्हा देवा घरी जाऊ दे परंतु मिळालेल्या वेळेत तरी महाराज रामकृष्ण नामाची आवड लावा. परमार्थाशिवाय आयुष्य घालवू नका. ही तळमळ माझ्या तुकोबरायांची आहे.
माझी सुद्धा तीच तळमळ आहे महाराज. का? कारण आता रामनामाशिवाय कलियुगामध्ये सुद्धा आमचं आयुष्य जगणं अत्यंत कठीण आहे. कारण इथं मी माझं घर, माझी गाडी, माझी परिसर आणि माझा प्रगती मायबाप याच्यामध्ये आयुष्य गेलं. परंतु मायबाप हे सगळे इथंच राहिलं. मी पुन्हा पुन्हा प्रत्येक कीर्तनात हे वाक्य सांगत असते आणि बोलतही असते. तू म्हणशील बायका पोरा हे तुझ्या मागचे सोडा, मेंढ्यावर ते खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर. कोणाकरता कमवलं? 2 मुलं आहेत, त्या मुलांसाठी करून ठेवायचे. आमचं काय नाही महाराज, आमचं झालं गेलं आहे. त्याच्यात आम्ही नवरा बायकोने आयुष्य काढलं. आम्ही झोपडीत राहत होतो. मुलांना स्लॅबचं चांगलं घर मिळावं म्हणून घर बंगला बांधला. बाकी आमचं काही कारण नाही महाराज. ठीक आहे ना? तू म्हणशील बंगला माडी, आम्ही बंगला बांधला, घर बांधलं. तू म्हणशील घरदार हे जगाईल सारा, मेघावरती आपले घर गावाच्या बाहेर. सगळं इथं राहिलं. आपलं खरं घर कुठे? ओढ्याच्या कडेला जे वरती आहे ना पत्रा, विसापूरकड तिकटण्यामध्ये एक सुंदर ओढा आहे आणि ओढ्याच्या वरती जो पत्रा आहे ना, छान आता छान तिथं झाडं लावले, सुंदर केले. मी तर म्हणते तिथं घरादाराच्या पुढे झाडं लावण्यापेक्षा ना त्या स्मशानभूमीत आणखीन झाडं वाढवली तर बरं वाटेल. का? कारण शेवटचा आपला मुक्काम तिथं आहे महाराज. ठीक आहे ना? आज जिवंत आहे तोपर्यंत गुलाबाचं फुल काय, कडीपत्त्याचं झाड काय, आंब्याची झाडं काय, मी इथलं सांगत नाही बरं का. नाही तर मालक मला म्हणते हिला बोलवून चूक केली का काय, समोर दिसते म्हणून बोलते. आम्ही आमच्या दारामध्ये छान सजावट केली महाराज. पुढे गहू काय, तिकडे ज्वारी काय, हरभरा काय, सगळं दिसेल तिकडे हिरवळ. परंतु मायबाप शेवटचं आमचं घर हे बरोबर त्या ओढ्याच्या कडेला वरती जो पत्रा आहे ना, तिथंच आम्हाला जायचंय. मग मला असं वाटतं तिथं गेल्यानंतर आमच्या डोळ्यांना सुद्धा समाधान वाटावं. असं की आपल्या प्रेमाच्या व्यक्तीला अग्नी दिल्यानंतर असं वाटावं की तासभर मशानभूमीतनं जाऊच नाही. इतकं सुंदर ते ठिकाण पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे ना महाराज? कारण ते शेवटचं ठिकाण आहे. ते घर तर आपलं किती सुंदर असलं पाहिजे. म्हणून पुन्हा सांगावंसं वाटतं की ही आयुष्याची किंमत ओळखा. आणि हे तुम्हाला कळायला पाहिजे की इथं कितीही करत राहिलो तर हे सगळं जाण्यावर आहे ना महाराज. मग आयुष्यामध्ये असलेल्या आई बाबाची किंमत हे आम्हाला कळाली पाहिजे. कारण हे सगळं शिकवणारा तोच माय आणि बाप आमच्या आयुष्यामध्ये असतो ना, माई बाप. हो ठीक आहे ना? किती करशील रे संसार नरदेहा मातीला जाणार, किती करशील रे संसार नरदेहा मातीला मग आम्ही आमचा वेळ कुठे घालवावा याचा विचार तुम्ही क्षणाक्षणाला करा. कारण भवसागर पार करून जाण्याकरता या विचाराची अत्यंत गरज आहे. कारण हा देह कसा आहे, ज्याच्या करता आम्ही आयुष्य घालवतो त्या देहाचा वेळ बाबा जातो कशात. मग या देहाची खरी परिस्थिती आम्हाला माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. अभंगाचं द्वितीय चरण.
नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. बायबापू, या 2 वाक्यातला अतिशय महत्वाचा आणि अंडरलाईन करण्यासारखा शब्द एकच, सावधान. तुम्ही सावधान जा, ठीक आहे ना. रस्त्याने जाताना सुद्धा बायबापू गाड्या सावकाश चालवा अशी एक ऑर्डर दिली जाते आणि सावधानतेनं तुम्ही जावं. कारण का, तुमचा जीव वाचावा आणि अपघात टाळावा एवढं सांगणं असतं महाराज. म्हणून तुकोबराय सुद्धा सांगतात, माझे साधू संत सांगतात की सावधान राहा, आयुष्य सावधानतेनं जगा. ठीक आहे ना. करताय ना प्रपंच नक्की करा, चांगली प्रगती करा, परंतु महाराज हे कितपत आपल्या बरोबर आहे याचा विचार पण आपल्या सोबत असावा. आणि हे करत असताना मला परमार्थाला किती वेळ दिला पाहिजे याचाही विचार आपल्याकडे असावा. का, कारण इथं कोणत्याही पदाला गेला, कोणतंही पद घेतलं तरी महाराज एक ना एक दिवस आम्हाला त्या पदावरून खाली यायचं आहे. पंतप्रधान झाले, ठीक आहे, परंतु एक ना एक दिवस असं येतो की त्या पदाचा सुद्धा राजीनामा द्यावा लागतो. मग तिथं सगळी पदं, ग्रामसेवकापासून, तलाट्यांपासून, तहसीलदारांपासून, IAS पासून, सरपंचांपासून, कोणतंही पद घ्या, शिक्षक घ्या, डॉक्टर घ्या, काही घ्या, एक ना एक दिवस ते पद आम्हाला सोडावं लागतं. मग आजीच्या पुढं माझी लागतं आणि ते माझी घेऊन आम्ही आमचं आयुष्य जगत राहतो. सांगण्याचं तात्पर्य असं की भक्त नावाची एक पदवी मात्र अशी आहे की ती मरेपर्यंत सोबत राहील. तो साधक आहे ना महाराज, आयुष्यभर देव माझा आहे आणि आयुष्यभर परमार्थ करत मायबापू त्या भक्ताची अंतिम यात्रा बघण्यासाठी असते. हा भक्त मायबापू डामा डोलातच स्मशानभूमी जाणार आणि मायबापू विठूच्या नामस्मरणाच्या गजरातच मायबापू तो शेवटपर्यंत त्या भूमीमध्ये पोहोचणार. ही ताकद कशाची आहे, माझ्या विठ्ठल नामाची आहे. म्हणून तुकोबराय सांगतात, आयुष्य इतकं सुंदर जगा की तुमच्या आयुष्यामुळं दुसऱ्याला सुद्धा आनंद घेता आला पाहिजे आणि दुसऱ्याला सुद्धा तो आनंद मिळाला पाहिजे. स्वतःपुरतं आयुष्य जगणं महाराज कुणीही जगू शकतं, परंतु दुसऱ्यासाठी आपला वापर असावा, परंतु तो नीतीने असावा, सत्याने असावा. कुणाची लूटमार असू नये, कुणाला फसवी असू नये. तुम्ही इतकं सुंदर जगा की देवाला सुद्धा तुमचा अभिमान वाटला पाहिजे की आम्हाला अभिमान आहे की आज सातारा जिल्ह्यानं मायबापू 100 सैनिक आज देश सेवेकरता दिले आणि मायबापू याचा अभिमान सातारा जिल्ह्याला सुद्धा आहे महाराज. ठीक आहे ना. शहीद होणारी मंडळी आमच्या सातारा जिल्ह्यातली होती, परंतु आज याच सातारा जिल्ह्यानं 100 सैनिक मायबापू या समाजाला दिले. का, कारण त्यांचा उदोस तेवढा आहे. ए मेरे वतन के लोग जरा आके भरो जो शहीद हुए उनकी जरा करो कुर्बानी. जब वादा हुआ ये बात खतरे जब तक ये सांस ले वो देख लगे
त्यांचा तो. आणि आपल्याला सुद्धा अभिमान असला पाहिजे की आपल्या विसापूरमध्ये सुद्धा असे शहीद सैनिक होऊन गेले आणि मायबाप विसापूरकरांना मिळालेला तो एक मान आहे बरं का. त्यामुळे माझ्या समोर बसलेली अशी अनेक मंडळी आहेत की मायबाप देश सेवेमध्ये कार्य करून आलेले आहेत आणि मग मायबाप आपले जीवन जगतायत. त्यामुळे आपल्या गावाचं नाव बाहेर खूप सुंदर आहे महाराज, खूप सुंदर आहे. कारण ज्या ज्या ठिकाणी मी जाते तिथं तिथं आपल्या गावची ओळख निघतच असते. काहीतरी कोणीतरी येत असतं, अमकं टमकं सांगत असतं आणि सांगत त्यांना हे भेटले होते ते भेटले होते. परंतु माझी त्यांची गाठ पडेपर्यंत माझ्या डोक्यातनं तो विषय निघून गेलेला असतो की सांगावं कधी हा भेटला तो भेटला. परंतु बऱ्याच ओळखीची मंडळी मायबाप बाहेर भेटत असतात. तरी छान वाटतं की चला आपल्या विसापूरकरांचं नाव कुठेतरी बाहेर निघतंय. ठीक आहे, सांगण्याचं तात्पर्य असं की असा पुत्र सुद्धा समाजाला देणं आणि अशी संतान सुद्धा समाजामध्ये येणं मायबाप त्या आई वडिलांना सुद्धा मायबाप अभिमानाची गोष्ट असते. म्हणून धन्य माता पिता तयाची या आईच्या पोटी सुद्धा तशीच मुलं सुंदर जन्माला यावी. 96 वर्ष आयुष्य जगावं महाराज. विचार करा ना, 96 वर्ष जगणं इतकं सोपं नाही. कारण मनुष्य जरी जगला तरी शेवटी त्याची सेवा होणं सुद्धा अत्यंत गरजेचं असतं. अन्यथा मी काही घरं अशी बघितली की सेवे वाचून आणि अन्न पाणी वाचून हिडीक झिडीक करण्या वाचून मायबाप काही झालं जगणार ते सुद्धा जगले नाहीत, लवकर निघून गेले. परंतु या आईचं नशीब इतकं सुंदर होतं की त्यांच्या मुलांनी त्यांची छान सेवा केली. स्पेशली मला सांगितलं की महादेव काकांनी त्यांची छान सेवा केली. त्यांची पत्नी असेल, त्यांचं कुटुंब असेल, बाईबाप केलेली सेवा ही कधी वायाला जात नाही. कारण आई वडिलांचा आशीर्वाद ज्याच्या पाठीशी असतो ना, ज्याच्या पाठीशी असतो ना त्याला देवाचा सुद्धा आशीर्वाद घ्यायची गरज लागत नाही. कारण पांडुरंग परमात्म्याच्या घरामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मातेच्या रूपामध्ये आई वडील आमच्या घरात आहे. म्हणून जाता जाता सांगते, एक वेळ तुम्ही देवाची सेवा नाही तुमच्याच्याने झाली तरी करू नका, मुखात नाही नामस्मरण आलं तरी घेऊ नका, परंतु घरात असलेल्या आई वडिलांना मात्र विसरू नका. ते जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्याकडून कितीही त्रास झाला तरी हरकत नाही. त्यांचे त्रास त्यांचं बोलणं सगळं कानाडोळा करा. एकच मनात ठरवा की काही झालं तरी जीवा जीव असेपर्यंत यांना मी सेवे वाचून ठेवणार नाही. म्हणून कुठल्याही तीर्थाला जायची गरज नाही, कुठेही जायची गरज नाही. घरात असलेल्या आई वडिलांची सेवा करा, तुम्हाला काही कमी पडणार नाही. हे मी सांगत नाही, जगद्गुरु तुकोबरायांनी साधू संतांनी हाच सिद्धांत दिला, हाच पुरावा दिला. म्हणून महाराज अशा सुंदर लोकांच्या संगतीमध्ये तुम्ही राहिला तर आयुष्याचं कल्याण होत असतं. म्हणून म्हणजे जगद्गुरु तुकोबराय सांगून जातात, परमार्थिक आयुष्य तुम्हाला छान जगायचं असेल, परमार्थिक गोष्टीची आवड निर्माण करायची असेल तर साधू संतांची कास जरा अभंगाचं तृतीय चरण. संत समागम
जगलंच पाहिजे. म्हणून महाराज संगती श्रेष्ठ असावी. चांगल्याच्या संगतीमध्ये राहिला तर नक्की तुमचं चांगलं होईल. म्हणून महाराज आमचे रामदास स्वामी सुद्धा वारंवार सांगतात, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षो नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी हेचे आता. सदा सर्वदा तुझा योग आम्हाला घडावा, अजून आम्हाला दुसरं काही नको. म्हणून तू कोबर आहे, ज्ञानोबर आहे, सगळ्यांनी सांगितलं की चांगल्या संगतीमध्ये आमच्या आयुष्याचं कल्याणच होणार. म्हणून महाराज ही कोण व्यक्ती असावी, कोणती सोबती असावी याचा विचार माई बाबा प्रत्येकाने करावा. म्हणून संकट काळामध्ये जो आम्हाला उभा असतो तोच आमचा खरा मित्र असतो असं आम्हाला शाळेत शिकवलेलं होतं. परंतु आम्ही ते नुसतं पाठ केलेलं होतं. परंतु आम्ही ज्यावेळी आयुष्य जगत जगत पुढे निघालो त्यावेळी मानस त्या वाक्याचा आम्हाला खरा अर्थ कळाला की खरोखर आम्ही ज्यावेळी संकटात होतो त्यावेळी त्या संकटात आमच्या मदतीला कोण कोण आलं, अरे तेच खरे आमचे आहेत असं मनानं आतून उत्तर दिलं. म्हणून पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं. तुकोबराय सुद्धा हे सांगतात की आयुष्यात तुम्ही एक गोष्ट मात्र नक्की ऑब्झर्व करा की परमार्थ करत असताना परमार्थाची मदत करण्याकरता किती जण आमच्या आयुष्यामध्ये आले आणि किती जणांना सांगितलं की नाही तुम्ही चाललाय ते योग्य मार्गाने चाललेला आहात. देवाच्या प्रेमात राहा, देवाच्या नामस्मरणात राहा. नामस्मरणानं आयुष्याचं कल्याण आहे. कारण हा देह आणि हा जन्म आम्हाला एकदाच मिळणार आहे. म्हणून प्रेमाने सर्वांनी हात वर करा. हात आहेत का बघा आपले? हा, प्रेमाने हात वर करा सगळ्यांनी आणि प्रेमाने बोला, आनंदाने बोला. संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थी राशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान
साध्या सोप्या भाषेत थोडक्यात नाही बाबा तुकोबारांना काय सांगायचं होतं ते आपण मगाच्यापासून ऐकत आलेलो आहोत. शेवटच्या चरणाचा विचार करत असताना तुकोबारांनी सुंदर असा बोध दिला की छान आयुष्य जगताय ना तर नामस्मरणाशिवाय राहू नका, ज्ञानी झाल्याशिवाय राहू नका. कारण अज्ञानपणामध्ये आयुष्यात किती वर्ष जगणार माणूस, ठीक आहे ना. जसं आपल्या सातबाऱ्यावरती आपल्या नावावरती किती जमिनी, बाबा कितीही अशिक्षित असला, काही लिहिता वाचता नाही आलं, अगदी अंगठा बहादूर असला तरी महाराज घरातली लोक आपले 4 मित्र तुम्हाला सांगत असतात असू नका, ते तुम्हाला असं करतील तसं करतील, आपल्या वाट्याचं आलंच पाहिजे. महाराज आम्हाला ज्ञान नसलं तरी ज्ञान देणारी खूप लोक आमच्या भोवताली असतात, त्यामुळे आम्ही आमच्या हक्काचं कधी सोडत नाही. त्यामुळे तू ठरले ना तर हे तुझ्याकडे आलंच पाहिजे. हा तू नक्की बोल, तू असं कर. माईबाप आम्हाला व्यवहारिक ज्ञान देण्याकरता बरेच गुरु आमच्या समाजामध्ये असतात. ज्ञान नको म्हणलं तरी द्यायला येणारी भरपूर जण आम्हाला बघायला मिळतात. म्हणून महाराज आयुष्य जगत असताना आयुष्यात गुरु सुद्धा सुंदर असावा, चांगलं ज्ञान देणारा असावा, आयुष्याचं कल्याण कशामध्ये आहे हे सांगणारा असावा. अन्यथा महाराज स्वार्थापायी आयुष्य आम्ही असं जगत नव्हतो की आम्हाला आमचं कळत नाही आणि आम्हाला स्वतःचं सुद्धा कळत नाही. आमच्या सख्यांना सुद्धा आम्ही दुरावतो, परंतु जाता जाता सांगून जाते आता आम्हाला प्रेमाची गरज आहे, आता आम्हाला माणुसकीची गरज आहे आणि आमची माणसं आमच्या सोबत असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हाच तो दिवस आहे आणि हाच तो दिवस आहे की या दिवशी महाराज आमची सगळी लोक आम्ही एकत्र येत असतो. परंतु ज्यावेळी आमच्या फोटोला हार लागतो ना त्यावेळी मला सगळी गोळा होतात, परंतु जित्या जीवनपणी आम्हाला ज्या लोकांची गरज होती ती लोक आम्हाला तोंड दाखवायला सुद्धा यायला वेळ नाही का, त्यावेळी कारण असतं त्यावेळी यायचं होतं परंतु ही अडचण आली ती अडचण आली, नाही येऊ शकलो, धाडायला नाही, सावडायला नाही, वर्ष श्राद्धाला नाही, मग आम्ही घरातल्या लोकांना भेटायला येतो का, लाजपायी यावं लागतं, काहीतरी ऋणानुबंध असतात म्हणून. आणि ज्यावेळी गळ्यात हार आला, ज्यावेळी फोटोला हार आला त्यावेळी मात्र नको एवढी गर्दी केली का, कारण पुन्हा जेवणाच्या पंक्ती सुद्धा येतो महाराज, नको तेव्हा आम्ही पोचतो माझ्या सहित सगळे. कारण या आजी गेल्या कधी हे सुद्धा मला माहिती नाही. माहिती आहे का, घरात त्यांना विचारा, मला सावडणं माहित नाही, धाबा माहित नाही, गेल्या कधी माहित नाही, काही नाही. कीर्तन ठेवलंय म्हणून कीर्तन करा जिथं पोचले. आज माझं कीर्तन नसतं तरी मी इथं आले. असं स्वार्थी जग आहे महाराज. तुमच्याबद्दल काय बोलता, माझं पण त्यातच आहे. आज साताऱ्यावरून इथं आले कशासाठी, कीर्तन आहे म्हणून आले, ठीक आहे ना महाराज. हे स्वार्थी जग आहे, स्वार्थी जग आहे. आम्ही जगतोय परंतु महाराज जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात ना तोपर्यंत माणसाला आपलं म्हणा आणि आपलं म्हणून जगा. माणसाने माणसाशी माणसा समभागणे हीच प्रार्थना आहे महाराज, ठीक आहे ना. त्यामुळं या मनुष्य देहामध्ये दुसरं काही लागत नाही. मी मगाशी सांगितलं सगळं जागेवर राहणार आहे ना तर महाराज आता फक्त प्रेमाशिवाय आणि माणसाला फक्त प्रेम द्यायला शिका आणि एकत्र येऊन महाराज आपलं म्हणायला शिका. आता एवढंच आयुष्य राहिलंय, अन्यथा आयुष्यामध्ये आता काही अर्थ उरलेला नाही. आता मी तुमच्यापेक्षा वयाने लहान आहे, मी तुम्हाला काय बोध देणार, परंतु तुम्ही सगळेजण जीवन जगून सगळे अनुभव घेऊन आज तुम्ही 70 आणि 80 मध्ये येऊन बसलेले आहात. आजी 96 वर्षाच्या होत्या, त्यांनी सुद्धा माहिती आयुष्य सुंदर जगलेलं होतं, त्यांना माहिती होतं की आयुष्य छान आहे, परंतु त्या बिचारीचं प्रारब्ध इतकं चांगलं होतं की तिच्या पोटी मुलं इतकी सुंदर आणि चांगली होती, सुना छान होत्या, मुली सुंदर होत्या. म्हणून मला बऱ्याचशा शब्दाला किमान त्यांनी हा थाटमाट घातला. कारण मी जरी गावची असली तरी फुकट आलेली नाही बरं का, गावची असून सुद्धा मी पाकिट घेतलेलं आहे. कारण एवढा थाटमाट घालायचं म्हणजे इतकं सोपं नाही. त्यामुळे मी धन्यवाद देते त्या मुलांना की त्यांनी बाकीचा कुठलाही विचार न करता फक्त आईचं प्रेम पाहिलं आणि आईच्या प्रेमापोटी हे कीर्तन इथे ठेवलं. त्याचं कारण एक आहे, मंडपामध्ये तुम्ही आम्ही सगळे आलेलो आहोत. आज अन्नदान होतंय, आज ब्राह्मणदान होतंय, आज ज्ञानदान होतंय, आज कीर्तनाच्या माध्यमातून ते ज्ञान होतंय. आणि तुम्ही इथं मंडपामध्ये बसून एकदा जरी टाळी वाजवली, भजन जिथं जिथं झालं तिथं, आता ज्यांनी वाजवली ते त्यांनाच माहिती, न वाजवलेली त्यांनाच माहिती, ठीक आहे ना. परंतु एकदा जरी तुम्ही भजन केलं असेल तर माईबाप तुमच्या या भजनाचं पुण्य आज त्या आईच्या चरणाशी समर्पित होणार आहे. त्यामुळे आजचा हा सगळा दिवस थाटमाट फक्त त्या आईंसाठी आहे, त्या आजींसाठी आहे. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो हीच भगवंताच्या चरणाशी आपण प्रार्थना करू का. कारण आई तशीच असते माईबाप. आई तुझ्या मूर्ती बाणी या जगात मूर्ती नाही, अनवर दरबारी नाही, तुझे उपकार भेटणार नाही, अनवर दरबारी नाही, तुझे उपकार भेटणार नाही. शाळेतून घरी येताना आई उशीर मजला बोलली, गली तू कधी माझ्यासाठी आई तुझ्या उपकाराची कधी झाली नाही.
हे इतकं सोपं नाही, परंतु असो त्यातूनही आपण थोडासा प्रयत्न केला. आपल्या आयुष्यातला आपल्या गेल्यानंतरचा एक शेवटचा विधी असतो. पुण्यतिथी घालणं न घालणं हे त्या कुटुंबाचं पुढचं विचार आहे, परंतु हे एक शेवटचं संस्कार अगदी म्हणायला हरकत नाही, तो आपल्या बाबतीत होत असतो. त्यामुळं तुकोबरायांनी जे सांगितलं की तुम्ही ज्ञानी असावं, अज्ञानात आयुष्य घालू नका, तुकोबरायांची तीच तळमळ आहे की आयुष्य सुंदर जगा, साधू संतांच्या संगतीत या, कारण आता या नामस्मरणाशिवाय आणि परमार्थाशिवाय पर्याय नाही. म्हणून कोणतंही कार्य करा, कोणत्याही क्षेत्रात जा, राजकीय असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो, परमार्थिक असो, कोणतंही क्षेत्र तुमचं असू द्या, परंतु फक्त सत्यानं राहा, नीतीनं राहा, चांगलं करा, दुसऱ्यांचा हिताचाच विचार करा. इथं फक्त माईबाप चुकीच्या कारणानं पुढे गेला तर त्याचा त्रास हा प्रत्येकाला होतो आणि तुम्हाला नाही झालं तरी तुमच्या कुटुंबाला मात्र पुढे होत राहतो. याचा विचार प्रत्येकाने करावा, कारण कर्म आणि प्रारब्ध हे कोणालाही चुकत नाही. मग तिथं मी असो, तुम्ही असो, अन्यथा परमार्थ असो, देव असो. म्हणून कर्माला घाबरा, एक वेळ तुम्ही कोणाला घाबरू नका. फक्त कर्म स्वच्छ ठेवा, कर्म सात्विक ठेवा, तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. मुखामध्ये रामनाम असू द्या आणि हातामध्ये देहाने कर्म करा. हाच सुंदर सिद्धांत माझ्या साधू संतांनी दिला. म्हणून सावता महाराजांचं चरित्र डोळ्यासमोर असावं, कारण माझ्या सावता महाराजांनी सुद्धा जगाला तसं सांगितलं. घोटनाडा विहीन गोरी अवघी व्यापी पंढरी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. सागता म्हणे केला मला विठ्ठल पायी गोवे आगळा. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. म्हणून महाराज आयुष्य इतकं छान जगलो ना आपण, मग तसंच आपलं आयुष्य असावं. कर्म करत सुंदर आनंद घे. हा विचार प्रत्येकाने करावा. म्हणून तुकोबा या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगून जातात. तुका म्हणे हा, तुका म्हणे
या आजींच्या चरणाशी समर्पित करते. पुनश्च एकदा सर्व सावंत कुटुंब परिवार, सर्व विसापूर ग्रामस्थ, समोर असलेले सर्व महिला वर्ग असेल, पुरुष वर्ग असेल, सर्व ज्ञानी गुणीजन मंडळी, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सर्व क्षेत्रातली मंडळी येत आहेत. त्यामुळं या सर्वांच्या चरणाचे दर्शन घेते. झालेली सेवा पांडुरंग परमात्मा माझे आदरणीय वडील त्यांच्या चरणाशी समर्पित करते. त्यांच्या कृपाशीर्वाद आणि वारकरी संप्रदायाची सेवा करण्याचा मान या आयुष्यामध्ये मिळालं हे कधीही विसरून चालणार नाही. असो तुम्हा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून या कुटुंबाची आता परवानगी घेते. वेळ झालेली आहे, बरीच मंडळी इथं उभी आहेत. त्यानंतर सुंदर असा जेवणाचा कार्यक्रम आहे. जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये ही सावंत कुटुंब परिवारामार्फत विनंती आहे. आलेले सर्व कलाकार मंडळी असतील, विसापूरमध्ये असलेले सर्व भजनी मंडळ ग्रामस्थ असतील, मृदंगाचार्य असतील, विनयकर्ताई असतील, सर्व गायनाचार्य मंडळी तुम्हा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. कीर्तनाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि सर्वांची परवानगी घेऊन यानंतर फुलाचा अभंग होईल आणि फुलाच्या अभंगानंतर पुष्पवृष्टी होईल. तुकाराम सर्वांनी उभं राहा. Thank you.